जलसमाधी आंदोलनादरम्यान वाहून गेलेला विनोद पवार यांचा आढळला मृतदेह। तब्बल 31 तासानंतर आंदोलक विनोद पवार यांचा मृतदेह मलकापूर तालुक्यातील धुपेश्वर नदीपात्रात सापडला। शासनाच्या हलगर्जीपणामुळे गेला बळी। बुलढाणा जिल्ह्यातील आडोळ खुर्द गावासाठी असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रहदारीसाठी रस्ता मोकळा करावा या मागणीसाठी गावकऱ्यांनी स्वातंत्र्य दिनी पूर्णा नदीमध्ये जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यानुसार नदीकाठावर पोलिसांसह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते, मात्र त्यांच्याकडून समाधानकारक आश्वासन मिळत नसल्याने आंदोलनात सहभागी झालेले गौलखेड गावचे सामाजिक कार्यकर्ते विनोद पवार यांनी आमचा अखेरचा निरोप घ्यावा असं म्हणत सर्वांच्या समोर नदीत उडी घेतली आणि ते वाहत गेले। तब्बल 31 तासानंतर 14 किलोमीटर अंतरावर त्यांचा मृतदेह मलकापूर तालुक्यातील धुपेश्वर नदीपात्रात सापडला। आज त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे, त्यामुळे आता गावकरी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काल 15 ऑगस्ट 2025 रोजी जिगाव प्रकल्प देवळा दामोती येथे काही आंदोलनकर्त्यांनी आंदोलन करण्यात आले होते। त्यापैकी विनोद पवार या आंदोलकांनी जलसमाधी घेतली होती। काल पूर्ण महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि आरोग्य टीम आणि त्यांचा अकोला या पिंदर येथील टीम, NDRF बुलढाण्याची टीम, खामगावची टीम काल दिवसभर संध्याकाळपर्यंत रात्रपर्यंत त्यांचा शोध घेत होते, परंतु काल ते आढळून आले नाही। अंधार झाल्यामुळे ते सर्च ऑपरेशन थांबवण्यात आले होते। परंतु आज सकाळी 6 वाजेपासून पूर्ण यंत्रणा परत एकदा कामाला लागली आणि संध्याकाळी 7-7:30 दरम्यान आम्हाला धुपेश्वर जवळ विनोद पवार यांची बॉडी मिळून आलेली आहे। आम्ही ती उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे आणलेली असून ती नातेवाईकांमार्फत त्यांचं कन्फर्म करण्यात आलेले आहे। त्यांचे आता इन्क्वेस्ट, पंचनामा आणि इतर प्रोसिजर करण्यात येत असून उद्या सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देऊन पुढील अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे।